गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा म्हटल्यानंतर आपल्या तोंडातून आपोआपच मोरया हा शब्द निघून येतो। हा मोरया शब्द आला कुठून, पण मोरया का म्हणतो, त्याचा अर्थ काय, त्याच्या मागे एक पौराणिक कथा आहे। 14व्या शतकाच्या दरम्यान एक गणपती पंथातील थोर संत होऊन गेले। त्यांनी मोरेश्वराची खूप वर्ष आराधना केली। याच गणपती पंथातील त्या संतांनी नंतरच्या काळात नयन भारती यांच्याकडून नाथपंथाची दीक्षा घेतली। यांचा बोलबाला सगळीकडे वाढला। आजूबाजूच्या लोकांचा ओढ वाढला त्यांच्याकडे दर्शनासाठी येण्याचा, आणि त्यांना ध्यानधारणेसाठी वेळ मिळत नाही, म्हणून ते इथून निघाले आणि चिंचवड येथील एका जंगलात जाऊन ते ध्यानधारणेसाठी बसू लागले। पण त्यांची आणि गणपतींची ओढ जी आहे, ते नातं जे आहे ते अतूट होतं एकदम। गणपतींनी त्यांना दृष्टांत दिला आणि स्वप्नात येऊन ते म्हणाले की दर चतुर्थीच्या दिवशी तू चिंचवडवरून इथे दर्शनासाठी येत जा। आणि वयाच्या उतरत्या काळामध्ये, जे जवळजवळ त्यांचं 118 वर्ष वय होतं, त्यावेळेपर्यंत ते जगले। आणि उतरत्या काळामध्ये ते गणपतीची दर्शन ह्या मोरेश्वरच्या दर्शनाला येताना त्यांना एके दिवशी वेळ झाला, एका चतुर्थीला वेळ झाला, आणि ते इथे येऊन पोहोचूपर्यंत गणपतीचे मंदिराचे दरवाजे बंद झाले। आणि बंद झाल्यानंतर ते बाहेर रडू लागले आणि गणपतीची उपासना करू लागले। त्यावेळेस गणपती प्रसन्न होऊन त्यांना म्हणाले की तू आणि मी, आपलं जातं काही वेगळं नाही, किंवा आपण दोघे काही वेगळं नाही, तुला इथं येणं शक्य नाही आता वयाच्या मानाने, तर मीच तुझ्यासोबत येतो। आणि त्यानंतर चिंचवडला इथे गणपतीच्या मंदिराची स्थापना त्या संतांनी केली। त्या संतांचं नाव आहे मोरया गोसावी। हे एक शिल्प आहे, बघू शकता। आणि त्यांच्याच नावावरून गणपती बाप्पा म्हटल्यानंतर आपल्या सर्वांकडून मोरया हा शब्द निघतो।